नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेस। आज आपण इयत्ता 10वीचा स्टेट बोर्डचा जो मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस आहे त्याचा जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे। हा चॅप्टर इयत्ता 10वी 11वी 12वी साठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण की इक्वेशन्स हे पार्ट आपल्या लाईफमध्ये मॅथमॅटिक्समध्ये कधीच साथ सोडत नाही। जेव्हाही इक्वेशन नावाचा पार्ट येतो तो लक्षात ठेवायचा, तो आपल्यासाठी खूप नेसेसरी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे। तर चला सुरुवात करूया। इक्वेशनचा एक भाग आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा, त्याला आता आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॅमिलियर आहात इक्वेशन या पार्ट सोबत। इक्वेशन काय असतं हे तुम्ही शिकलेले आहात। भरपूर वेळेस आपण इयत्ता 5वी 7वी पासून इक्वेशन्स काय आहेत हे शिकत आलेलो आहोत। तरीही आपण या ठिकाणी इक्वेशन म्हणजे काय हा पार्ट थोडासा व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया। इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन म्हणजे समीकरण, आणि समीकरण हे कोणापासून तयार होतं, इक्वेशन हे कोणापासून तयार होतं, तर बघा लक्षात घ्या। सपोज मी एखादी एक्सप्रेशन लिहिली 4x + 5। जेव्हा एखाद्या एक्सप्रेशनला दोन साइड्स असतील, बघा या ठिकाणी साइड नाहीये। आता या ठिकाणी सपोज 4x + 5 सपोज मी 9 लिहिलं, तर हा जो तयार झालेला जो भाग आहे याला आपण काय म्हणतो, इक्वेशन असं म्हणतो, कारण त्याला दोन साइड्स आहेत। 4x + 5 ही लेफ्ट साइड आणि 9 ही राईट साइड। इक्वेशनचा व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेला आहे आणि तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तो तुम्ही तिथून ते इक्वेशन नावाचा पार्ट त्या ठिकाणी बघू शकता आणि इक्वेशन ही संकल्पना काय आहे ही व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकता। तर ठीक आहे, बघा लक्षात घ्या। मग 4x + 5 = 9 हे काय झालं, आपलं इक्वेशन झालं। मग इक्वेशन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात। 1 व्हेरिएबल इक्वेशन, 2 व्हेरिएबल इक्वेशन, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इक्वेशन्स आहेत। आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अभ्यास करायचा आहे। मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन या पाठामध्ये, वर्ग समीकरणे या पाठामध्ये आपल्याला फक्त 1 व्हेरिएबलचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे यामध्ये फक्त 1 व्हेरिएबलचाच यूज केलेला असणार आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल नसणार आहे, हे लक्षात घ्यायचं। सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की क्वाड्रॅटिक इक्वेशन या पाठामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 1 व्हेरिएबल इक्वेशन्सचे स्टडी करायचे आहे। ठीक आहे, पुढचा पॉईंट आता लक्षात घ्या। या ठिकाणी सपोज मी असंही लिहू शकतो, एक इक्वेशन असं, सेकंड 5m + 6m = 15। आता हे सुद्धा इक्वेशन आहे, कारण याला दोन साइड्स आहेत, बरोबर आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5m + 6m = 15, म्हणजे या ठिकाणी जो व्हेरिएबलचा यूज केलेला आहे तो फक्त m या व्हेरिएबलचा यूज केलेला आहे। ठीक आहे, m हा फक्त सिंगल व्हेरिएबल या ठिकाणी यूज केलेला आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, 1 व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणू शकतो। आणि या पाठामध्ये आपल्याला फक्त 1 व्हेरिएबलचा अभ्यास करायचा आहे। मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं आणि कशा पद्धतीने असतं, त्याला आता एकदा आपण त्याची कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया। ठीक आहे, तर चला बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याची डेफिनेशन या ठिकाणी आपण बघूया। क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, द इक्वेशन in which the highest power of variable is 2, then that equation is called क्वाड्रॅटिक इक्वेशन। बघा लक्षात घ्या की ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा जर हायेस्ट पॉवर, बघा ते इक्वेशन 1 व्हेरिएबल असणार आहे, हे रिमेंबर ठेवायचं आहे आपल्याला कंटिन्युअसली। ज्या इक्वेशन मध्ये जो हायेस्ट पॉवर आहे, ज्याला आपण डिग्री सुद्धा म्हणतो, ठीक आहे, डिग्री म्हणा, हायेस्ट पॉवर म्हणा, हायेस्ट इंडेक्स म्हणा, काही म्हटलं तरी चालतं। द इक्वेशन इन विच द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल, म्हणजे जो आपला चल असणार आहे त्या चलाचा जर हायेस्ट पॉवर हा किती असेल, जर तो 2 असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो। तर चला त्याचे एक्झाम्पल्स बघूया या ठिकाणी। फर्स्ट नंबर, सपोज लिहिलं 4x + 6x + 9 = 0।
हे एक इक्वेशन आहे, कारण या ठिकाणी याला दोन साइड्स आहेत बरोबर, एक आहे लेफ्ट साइड आणि एक आहे राईट साइड. पण या इक्वेशन मध्ये सपोज 4x + 6x + 9 = 0 हे लिनियर इक्वेशन आहे. मग लिनियर इक्वेशनच्या नंतर जर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी या व्हेरिएबलचा जर मी हायेस्ट पॉवर जर 2 घेतला तर या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. कारण की या इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. आपल्याला फक्त हायेस्ट पॉवर 2च पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको. 1 पण नको, 3 पण नको, 4 पण नको, -2 पण नको, काहीच नको. हायेस्ट पॉवर हा फक्त ओनली 1 2च असेल तर त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड नंबरचं 5m - 6m + 4 = 0. या इक्वेशनला जर कधी तुम्ही ऑब्झर्व केलं, याच्यामध्ये जर हायेस्ट पॉवर आपण 2 घेतला तर या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. कारण या ठिकाणी हायेस्ट पॉवर जो आहे m या व्हेरिएबलचा तो 2 आहे. मग याला आपण काय म्हणणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणू शकतो. थर्ड नंबरचं सपोज 6 - 5y + 8y² = 0. हे सुद्धा या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा 1 व्हेरिएबल इक्वेशन आहे. इक्वेशन का आहे हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. ठीक आहे, तर या इक्वेशन मध्ये जो हायेस्ट पॉवर आहे, व्हेरिएबल कोणता यूज केलेला आहे तर व्हेरिएबल 1च यूज केलेला आहे, तो म्हणजे y. आणि y चा जो हायेस्ट पॉवर आहे, हायेस्ट म्हणजे जास्तीत जास्त मोठ्यात मोठा जो घातांक आहे तो 2 आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणू शकतो. म्हणजे दीज आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला आपण काय म्हणणार आहोत, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते नसणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. बघा 4 नंबरचं एक्झाम्पल. सपोज मी या ठिकाणी लिहिलं x³ + 4x² + 9 = 15. सपोज काहीतरी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या इक्वेशन मध्ये जो x हा व्हेरिएबल आहे त्याचा हायेस्ट पॉवर या ठिकाणी 3 आहे. आणि 3 असल्या कारणानं या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. 5th नंबरचं एक्झाम्पल बघूया. सपोज या ठिकाणी m² + 4m³ - 11 = 0. आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही m या व्हेरिएबलला जर ऑब्झर्व केलं तर m चा जो हायेस्ट पॉवर आहे तो आहे 3. आणि 3 हा आपल्याला चालत नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फक्त हायेस्ट पॉवर डेफिनेशन काय सांगते, द इक्वेशन इन विच द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलचा जर हायेस्ट पॉवर हा काय असेल, ओनली 2 असेल, फक्त 2 असेल, देन दॅट इक्वेशन इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तरच त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. मग जर ह्या 2 इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं आपण काय म्हणू शकतो, दीज आर नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे इक्वेशन काय नाहीये, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. याला आपण क्यूबिक इक्वेशन वगैरे असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दीज आर नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते असतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते नसतात हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. बघा लक्षात घ्या, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे तो आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. म्हणजे त्यामध्ये एकूण 3 पदं असणार आहे. तर ते आपण पुढच्या याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. राईट डाऊन दिस किंवा स्क्रीनशॉट घ्या. पुढचं बघूया. बघा आता पुढचा जो पॉइंट आहे त्यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेऊया. ठीक आहे, एक पॉइंट आहे. सपोज आता मी काही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिले, त्याच्यावरून आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया की पुढचा पॉइंट आपल्याला काय शिकायचा आहे. सपोज मी या ठिकाणी लिहिलं 5x² - 4x + 3 = 0. ह्या इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण या ठिकाणी व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 आहे. सेकंड इक्वेशन बघा, सेकंड नंबरचं इक्वेशन 6 - 5y + 3y² = 0. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण या ठिकाणी व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर आहे तो 2 आहे. म्हणजे या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. थर्ड नंबरचं एक इक्वेशन आहे. सपोज 13m + 5m² = 9. आता या इक्वेशनला जर तुम्ही पुन्हा ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की m चा जो हायेस्ट पॉवर आहे तो आहे 2. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. पण जर या 3 क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ऑर्डर वेगळ्या वेगळ्या आहे, म्हणजे क्रम वेगळे वेगळे घेतलेले आहे.
बघा लक्षात घ्या, अगोदर व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे, नंतर व्हेरिएबल, नंतर कॉन्स्टंट टर्म आणि इज इक्वल टू 0 राईट साईडला. नेक्स्ट इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर पहिले कॉन्स्टंट आहे, नंतर व्हेरिएबल आहे आणि नंतर व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे. पुढच्या इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे आणि राईट साईडला कॉन्स्टंट आहे. मग लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते समजलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हायेस्ट पॉवर 2 असणार व्हेरिएबलचा, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. परंतु त्याचा जो क्रम आहे, त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे नेमकं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे त्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहितात. जसं आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये शिकलो ax + by + c = 0, तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन जो असतो त्याला सुद्धा स्टँडर्ड फॉर्म असतो, त्याला सुद्धा क्रम असतो आणि तो आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, हे सर्व क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत, परंतु या ठिकाणी क्रम जो आहे तो ठरवलेला नाही. मग आता आपल्याला क्रम या ठिकाणी ठरवून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण बघूया स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म या ठिकाणी बघायचा आहे. काय आहे त्याचा जनरल फॉर्म बघा लक्षात घ्या. इफ a, b and c are real number, if a, b and c are real number, म्हणजे a, b आणि c या वास्तव संख्या असतील. a, b आणि c ह्या कोणत्या संख्या असतील? रियल नंबर असतील, म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे कोणतीही संख्या, रॅशनल, इरॅशनल वगैरे कोणत्याही मिळून तयार झालेल्या ज्या संख्या असतात त्याला आपण रियल नंबर असं म्हणतो. मग लक्षात ठेवायचं, इफ a, b and c आर अ रियल नंबर वेअर a is not equal to 0. एक कंडिशन आहे, एक अट आहे, वेअर a is not equal to 0. बघा, ABC या रियल नंबर आहेत, परंतु कंडिशन अशी आहे की त्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. ठीक आहे, इफ ABC आर अ रियल नंबर वेअर a is not equal to 0, then ax² + bx + c = 0 is called standard form of quadratic equation. कोणाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म म्हणतात? तर ax² + bx + c = 0 ला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असं म्हणतात. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, या ठिकाणी a, b आणि c च्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्या रियल नंबर्स आहेत. म्हणजे त्या कोणत्या नंबर्स घ्यायच्या आहे? आपल्याला रियल नंबर घ्यायचा आहे, परंतु एक कंडिशन दिलेली आहे की त्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. बरं, विचार जर केला आपण तर a ची व्हॅल्यू का 0 चालत नाही? या ठिकाणी जर आपण विचार केला, जर a ची बाकी सगळं 0 वगैरे चालणार आहे, फक्त a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. बरं, ती का चालत नाही? मग आता एक लक्षात घ्या, सर्वात अगोदर ते आपण पुढे बघूया a ची व्हॅल्यू का 0 चालत नाही. परंतु एक गोष्ट समजून घ्या, जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आहे ax² + bx + c = 0. ऑब्झर्व जर केलं तर सर्वात अगोदर आपल्याला लिहायची आहे स्क्वेअर वाली टर्म. सर्वात अगोदर आपण काय लिहिणार आहे? स्क्वेअर वाली टर्म. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत व्हेरिएबल वाली टर्म आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत कॉन्स्टंट वाली टर्म. आणि लक्षात ठेवायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या राईट साईडला ऑलवेज हा काय असणार आहे? 0 असणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जो राईट साईड आहे तर त्या राईट साईडला ऑलवेज हा काय असणार आहे? 0 असणार आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्याही फॉर्म मध्ये लिहिलेलं असू द्या, आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना सर्वात अगोदर व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे ती टर्म अगोदर लिहायची आहे, नंतर व्हेरिएबल वाली लिहायची आहे, नंतर कॉन्स्टंट वाली आणि नंतर राईट साईडला ऑलवेज 0 क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या असणार आहे. ठीक आहे, मग एबीसीच्या व्हॅल्यू तुम्हाला समजल्या असतील. एबीसीच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून? तर व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे त्याचा जो कोइफिशियंट आहे ती असणार आहे a ची व्हॅल्यू, नंतर व्हेरिएबल जो आहे त्याचा जो कोइफिशियंट असणार आहे तो असणार आहे b ची व्हॅल्यू, आणि ओनली जो कॉन्स्टंट नंबर असणार आहे तो असणार आहे आपला c. बघा लक्षात घ्या, उदाहरणार्थ एकदा समजून घेऊया. सपोज 5x² + 6x - 9 = 0. या इक्वेशन मधून आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा लक्षात घ्या, मी आता सांगितलं व्हेरिएबलचा जो स्क्वेअर आहे
त्याचा जो कोइफिशियंट असणार आहे ती असणार आहे ए ची व्हॅल्यू, म्हणून ए इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5. नंतर जो एक्स हा जो व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो कोइफिशियंट आहे ती असणार आहे बी ची व्हॅल्यू, आणि जो लास्टला कॉन्स्टंट नंबर असणार आहे ती असणार आहे सी ची व्हॅल्यू. मग या ठिकाणाहून एबीसीच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत ए ची व्हॅल्यू का 0 चालत नाही. आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे ए इज नॉट इक्वल टू 0, तर ती कंडिशन काय आहे आता आपण या ठिकाणी ती समजून घेऊया. बघा आपल्याला आपण नोट म्हणून त्याला लक्षात ठेवू शकतो, ए ची व्हॅल्यू का 0 चालत नाही. बघा कंडिशन काय आहे, कंडिशन आहे ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 चालत नाही. बी इज इक्वल टू 0 असलं तरी चालल आणि सी 0 असलं तरी चालल. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या या ठिकाणी ए ची व्हॅल्यू का 0 चालत नाही. ठीक आहे, बघा सपोज आपला जो एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असू द्या, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सपोज आपण तो स्टँडर्ड फॉर्म वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर आपण a ची व्हॅल्यू जर 0 पुट केली, सो पुट a इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी 0 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल ते आपण एकदा समजून घेऊ. ठीक आहे, बघा लक्षात घ्या a ची व्हॅल्यू आहे 0 × x² + bx + c = 0. ठीक आहे, आता बघा एक लक्षात घ्या 0 न कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 0 + bx + c = 0. म्हणजे जे रिक्वायर्ड इक्वेशन असणार आहे आपलं ते असणार आहे bx + c = 0. आता या इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे x त्याचा हायेस्ट पॉवर 1 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आहे लिनियर इक्वेशन आणि आपण अभ्यास करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मग लक्षात घ्या जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू जर आपण 0 सबस्टिट्यूट केली तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही, तर ते लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट होऊन जातं. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो here the highest power of variable is not 2. या ठिकाणी जो हायेस्ट पॉवर आहे व्हेरिएबलचा तो 2 नाहीये, म्हणून therefore it is not quadratic equation. आणि मग ते काय राहत नाही तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला कंडिशन मध्ये दिलेलं आहे a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. a ची व्हॅल्यू 0 का चालत नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण जर कधी दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर आपण b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू जर 0 पुट करून बघितली तर काय होतं ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. बघा लक्षात घ्या आता जर आपण स्टँडर्ड फॉर्म जो आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax² + bx + c = 0. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर आपण b ची व्हॅल्यू जर 0 सबस्टिट्यूट केली, जर b = 0 जर सबस्टिट्यूट केला, पुट b = 0, तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक असतं की नाही हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, अगदी सोपं आहे. ax² ॲज इट इज, b ची व्हॅल्यू 0 आहे, सो 0 × x + c = 0. ठीक आहे, ax² ॲज इट इज, 0 × x विल बी 0, ही टर्म 0 होऊन जाईल आणि पुढे राहील +c = 0. आता या इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर लक्षात घ्या या ठिकाणी जो हायेस्ट पॉवर आहे व्हेरिएबलचा तो 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन राहतं, म्हणजे b 0 असल्याच्या नंतरही काही फरक पडत नाही. मग आपण इथं म्हणू शकतो हिअर द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2, therefore it is quadratic इक्वेशन. तर ते काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. ठीक आहे, थर्ड नंबर मध्ये आपण या ठिकाणी बघूया. सपोज आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आहे ax²
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर आता आपण सी ची व्हॅल्यू जर 0 पुट केली, पुट सी इज इक्वल टू 0, जर आपण सी ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, लक्षात घ्या. सो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स, 0 हॅज नो व्हॅल्यू हिअर, सो इज इक्वल टू 0. सो आपल्याला जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म नाही आहे. कॉन्स्टंट टर्म नसली तरी ते इक्वेशन काय असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, कारण की या ठिकाणी व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर जो आहे तो आहे 2. सो आपण इथं म्हणू शकतो हेअर, इथं बघा लक्षात घ्या, हेअर द हायेस्ट पॉवर ऑफ variable is 2, therefore it is quadratic equation. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं हे आपण समजून घेतलेलं आहे. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2.1 आणि दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहायचं हे आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.